सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून सकारात्मक वातावरणामुळे तुमच्या कामामध्ये उत्साह असेल. एखाद्या संस्थेकडनं तुमचा मान सन्मान होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायामध्ये काही महत्त्वाच्या मीटिंग्स होतील, त्यामुळे कागदपत्र तयार ठेवा. जुन्या मित्रांच्या मदतीमुळे बऱ्याचशा समस्या मार्गी लागतील. तुमच्या मधुर वाणीमुळे घर आणि ऑफिस या ठिकाणी वातावरण चांगलं असेल. सहकारी तुम्हाला प्रोजेक्टमध्ये मदत करतील. आज कुटुंबासोबत जास्त वेळ तुम्ही व्यतीत करणार आहात. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीचे लोक आज जास्त व्यस्त राहणार आहेत. तुमची थांबलेली कामं देखील पूर्ण होतील. एखाद्या कामामध्ये गुंतवणूक करायची असल्यास ती मन मोकळेपणानं करा. भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल. निर्णय घेण्याची तुमची क्षमता अफाट आहे. काही गोष्टी तुम्ही खूप पटापट करता, त्यामुळे ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. काम व्यवस्थित जर पूर्ण करत असताना तब्येत बिघडली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीनं अनावश्यक खर्चापासून स्वतःला दूर ठेवावं. काही समस्या तुम्हाला येणार आहेत, परंतु अचानक लाभाचे योग देखील जुळून येत आहेत. त्यामुळे अध्यात्मावरील तुमचा विश्वास वाढेल. मुलांकडनं तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. गाणी किंवा संगीताची आवड असेल तर त्यामध्ये अधिक रुची तुम्ही घेणार आहात. तुमचं काम वाढत आहे, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्ही सखोल विचार, अभ्यास आणि मेहनत करणं गरजेचं आहे. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. मुलांबद्दल तुमचा विश्वास हा अधिक मजबूत होईल. सासरकडनं तुम्हाला धनलाभाची शक्यता आहे. दरम्यान जे काही काम तुम्ही कराल त्यात सावध राहा. स्वतःसाठी तुम्ही काही खर्च करणार आहात. तुमची प्रतिष्ठा आणि भरभराट पाहून शत्रू त्रस्त होतील, त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आईवडिलांची तुम्ही विशेष काळजी घ्या. त्यांचा आशीर्वाद सदैव तुमची भरभराट करेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठीक असून नोकरीमध्ये तुमचं काम वाढत आहे. तुम्हाला जास्त लक्ष देऊन प्रोजेक्ट वेळेमध्ये पूर्ण करायला लागेल. सासरकडनं तुम्हाला नाराजीचे संकेत आहेत, परंतु तुम्ही गोड बोलून सगळं काही सांभाळून घ्याल. व्यवसायामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तरी सध्या ते टाळा. थोडा मानसिक त्रास तुम्हाला असल्यामुळे तुमचं मन विचलित होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी दिवस काही फारसा ठीक नाही, परंतु अनावश्यक खर्चाचा योग आहे. पत्नी अचानक आजारी पडल्यामुळे थोडंसं तुम्ही अस्वस्थ राहाल. संध्याकाळपर्यंत तुमच्या पत्नीची तब्येत सुधारेल, परंतु संपूर्ण बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. तुम्ही साहसानं कठीण कामं पूर्ण करण्यात सक्षम आहात, त्यामुळे फार ताण घेऊ नका. आईवडिलांचं संपूर्ण सहकार्य तुम्हाला प्रत्येक कामात मिळत राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस शुभ असून अधिकार आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. नवीन कामामध्ये किंवा व्यवसायामध्ये गुंतवणूक करणं तुमच्यासाठी शुभ असेल. तुम्ही इतरांचं भलं व्हावं म्हणून अनेक गोष्टी करता. आज तुम्ही परोपकारामध्ये वाढ कराल.
तुम्ही गुरुजनांकडनं जे काही शिकलेला आहात त्याबद्दल कायम त्यांचे ऋणी राहा. घरामध्ये सगळ्यांसोबत संवाद साधा, त्यामुळे वातावरणामध्ये सुख समृद्धी येईल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आज थोडासा ताणतणावाचा दिवस आहे. तुमचं मन अशांत आणि बेचैन राहणार आहे. व्यवसाय वाढीसाठी केलेले तुमचे प्रयत्न निष्फळ होऊ शकतात, त्यामुळे तुमचा मूड खराब होईल. दरम्यान कोणताही वाद किंवा कोर्ट कचेरी सुरू असेल तर तुमच्या बाजूने निकाल लागेल. संध्याकाळी परिस्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल आणि तुम्ही हुशारीनं संकटावरती सहजपणे मात कराल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा दान, पुण्य आणि परोपकारासाठी असणार आहे. तुम्ही काही नवीन जर शिकत असाल तर त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश मिळेल. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढणार आहे. घरामध्ये एखादा आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्याचा विचार तुम्ही करू शकता. तुमच्या ज्ञानात भर पडल्यामुळे तुमच्या कामातील वेग वाढेल. खाणं पिणं यावरती नियंत्रण ठेवा. जंक फूड खाणं कमी करा. आर्थिक स्थिती तुमची मजबूत असल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आज मौल्यवान वस्तू मिळण्याचा योग आहे. दरम्यान तुम्ही अनावश्यक खर्च देखील करणार आहात, तेव्हा सावध राहा. व्यवसायामध्ये तुम्ही जोश आणि उत्साह कायम ठेवाल, त्यामुळे तुमच्या बऱ्याचशा समस्या मार्गी लागतील. व्यवसाय वाढीसाठी काही गुंतवणूक करण्याचा विचार तुमचा आहे तर तो चांगला आहे, परंतु त्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक असल्यामुळे कामामध्ये उत्साह जाणवेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा गरजेनुसार खर्च करण्याचा आहे. बजेट तयार करणं, मिळकत आणि खर्चाची सांगड घालणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव तुम्हाला होईल. घरातील सदस्यांकडनं विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा आणि जे काही काम तुम्ही करत असाल त्यात फोकस ठेवा. नवीन गोष्ट शोधण्याचा तुम्हाला थोडा जास्त चटका आहे. संध्याकाळी प्रवासाचा योग असून त्यात तुम्हाला लाभ होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम असून समाजामध्ये मान सन्मान वाढल्यामुळे आत्मविश्वास तुमचा द्विगुणित होईल. तुम्ही तुमची प्रोजेक्ट वेळेत पूर्ण कराल. तुम्ही सगळ्यांना मदत करता, त्यामुळे तुमचा संपर्क चांगला आहे. त्यामुळे एखादी व्यक्ती व्यवसायामध्ये तुम्हाला मदत करेल. मुलांशी संबंधित खूप काळापासून प्रलंबित असलेल्या वादावर तुम्हाला तोडगा सापडेल. संध्याकाळचा वेळ तुम्ही कुटुंबासोबत घालवणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.